नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी कळसकरला जामीन मंजूर. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी कोर्टातून मोठी बातमी समोर आली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. याआधी वीरेंद्र तावडे, संजू पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर आता कळसकरला जामीन मिळालाय. दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयानं शरद कळसकरला 2024 मध्ये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शरद कळसकर सोबत सचिन अंदुरे यालाही शिक्षा सुनावली होती. सीबीआयच्या न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात दोषसिद्ध आणि शिक्षेविरोधात आव्हान दिलं होतं. अपिलावर निर्णय येईपर्यंत जामीन देण्याची कळसकरच्या वकिलांनी मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयानं कळसकरला 50,000च्या हमीवर जामीन मंजूर केलाय.